CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. की तुम्ही आता खतरनाक जिल्ह्यामध्ये जाणार आहे. पण जेव्हा आतमध्ये गेलो मला इतकी भीती वाटलं की महान तिथे 70-80 पत्रकार होते. मला पत्रकारांकडून खूपच सहकार्य भेटलं. म्हणजे लहान मुलांना जेव्हा आई हात पकडून घेऊन जातात त्याच पद्धतीने मला पत्रकाराकडून मला खूपच सपोर्ट भेटलाय. 2 महिन्यांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले एस कार्तिकेयन यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोलापुरात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील महत्वाची कामे माझ्या कार्यकाळात मार्गी लागतील अशी ग्वाही पत्रकारांना दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून पत्रकारांनी देखील योग्य त्या सूचना मला द्याव्यात. त्यातून मला माहिती मिळणार असून पत्रकारांसोबत मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी चांगले काम करू अशी ग्वाही एस कार्तिकेयन यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकारांसोबत दिलखुलास गप्पा देखील मारल्या. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन केलेले माझं स्वागत कार्यक्रमाला उपस्थित प्रदेशाध्यक्ष मनीषजी, दीपकजी, सागरजी आणि मला खास करून जवळपास 2 महिना खूप प्रयत्न करून मला इथे आणलं अभिषेकजी आणि माझं पत्रकार मित्रांनो सर्वांना नमस्कार. जेव्हा माझा बदली झाला, मी 2-3 ठिकाणी सांगितलेले आता पण सांगतो. जेव्हा माझा बदली झाला कोल्हापूरतून सोलापूर, बदली झाला मी ॲक्च्युली एक सकाळच्या कार्यक्रमात होतो. मला माहिती होतं की आज ऑर्डर्स येणार आहे म्हणून, पण ठीक आहे सकाळचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रममध्ये मी भाषण देत होते तेव्हा ऑर्डर झाला. तो ऑर्डर आल्यानंतर सकाळचा जो संपादक, माझ्या माहितीप्रमाणे संपादक या उपसंपादक कोणीतरी होते, त्यांनी सांगितलं की सकाळच्या कार्यक्रमाला येत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून होते आणि जाताना जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून बाहेर पडले. माझा इतकी चांगला संबंध आहे पत्रकारांच्याकडून, पत्रकार आणि माझा संबंध चांगला आहेत. आणि जेव्हा माझा बदली झाला तिथे इमिडिएटली मला जवळपास इथे स्वागत करण्याच्या ऐवजी तिथलं लोक कॉल करून सांगायचे की तुम्ही आता खतरनाक जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तुम्ही जो जाणार आहे जिल्हा खूपच खतरनाक आहे. तुम्ही जे काही कोल्हापूरमध्ये शिकलं पूर्ण तिथे सोडून जा आणि सोलापूरमध्ये तुम्हाला नवीन बरेच विषय शिकायला भेटते. त्याच पद्धतीने जेव्हा मी इथे रुजू झालो, पहिल्यांदा आशीर्वाद सरांकडे गेलं होतं मी. आशीर्वाद सर म्हटले की ठीक आहे आता थोडं आपण फॉर्मॅलिटी जे काही जॉईनिंग ऑर्डर्स वगैरे असतो तो पूर्ण जॉईनिंग ऑर्डर्स वगैरे करून त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊया. कोल्हापूरमध्ये जेव्हा मी पत्रकार परिषद बोलवतो जेव्हा खास करून 4-5 आमचे ठराविक पत्रकार असतात, 4-5 पत्रकार येतात आणि तोच माझ्या डोक्यावर होतं की ठीक आहे आता मॅक्सिमम 10-15 पत्रकार बंधू बहिणी असणार आहे म्हणून. पण जेव्हा आतमध्ये गेलो मला इतकी भीती वाटलं की महान तिथे 70-80 पत्रकार होते. पण मला ॲक्च्युली सांगायला खूप आनंद वाटत आहे की हा 2 महिना जेव्हा मी जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून काम केलं, मला पत्रकारांकडून खूपच सहकार्य भेटलं. म्हणजे लहान मुलांना जेव्हा आई हात पकडून घेऊन जातात त्याच पद्धतीने मला पत्रकाराकडून मला खूपच सपोर्ट भेटला. याच्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद. हे कशा कळालं मला थोडक्यात सांगतो. 2-3 पत्रकार परिषद मी ऑनलाईनमध्ये बघितलं की जेव्हा पत्रकार जुन्ना कलेक्टरला प्रश्न विचारतात, जेव्हा पत्रकार लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारतात आणि जेव्हा पत्रकार मला प्रश्न विचारतात मला खूप फरक दिसला. पत्रकारांनी अशा मनामत घेतले की हे नवीन माणूस आहे, हे लहान माणूस आहे, त्यांना आपल्याला जास्त भीती दाखवायची नाही आहे आणि त्यांना त्याच पद्धतीने प्रश्न विचारला. त्यामुळे मी सर्वप्रथम मनापासून आपल्या मार्फत मी सर्वांना मनापासून धन्यवाद बोलतो. आणि हा 2 महिना मॅक्सिमम माझा कलेक्टर ऑफिसमधून शिकण्याच्या ऐवजी मी ॲक्च्युली मी पत्रकारांकडून जास्त शिकलं. याच्यासाठी सुद्धा मला मनापासून सर्वांना म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की प्रत्येक सोमवारी आमच्या पत्रकार परिषद सांगण्याच्या ऐवजी पत्रकार इंटरॅक्शन असतो. तेव्हा खास करून मला सगळ्यांना विचारायचे की तुम्ही सांगा मला आता सोलापूरचं काय करायचं. मी ठीक आहे आज इथे आहेत, अगोदर 2 वर्षाच्या अगोदर मी कोल्हापूरमध्ये होतो, याच्या अगोदर मी पुण्यामध्ये होतो, याच्या अगोदर मी नांदेडला होतो, यवतमाळमध्ये होतो, आता इथे आलो, मग इथून कुठेतरी मी पुढे जाणार. मी ठीक आहे माझं आता मला ठरवलं की हे काम करायचे. हा कामाच्या
गरज आहेत का तो तुम्ही सांगणार. बरोबर आहे. माझं डोक्यावर ठीक आहे, मी तामिळनाडूचं आहे, तामिळनाडूमधून एक परीक्षा पास करून इथे आलं. म्हणजे काय की माझ्याकडे काम करायचे इच्छा आहे, काम करायचे कॅपेबिलिटी आहे, म्हणूनच शासनाने मला निवडून दिले आहेत. ठीक आहे, हा माणूस काम चांगला आहे, ते काम प्रामाणिकपणे करणार आणि जे काही काम करणार चांगला करणार. पण कोणत्या काम करायचे तर कोण बोलणार? दोन लोक बोलणार, एक लोकप्रतिनिधी बोलणार आणि दुसरा पत्रकार बोलणार. बरोबर आहे. माझ्या डोक्यावर जे काही काम आलं, फॉर उदाहरण म्हणजे ठीक आहे, इथून इथपर्यंत पूल टाकणे, तर गरजच नसताना पूल टाकून काय उपयोग आहे? ठीक आहे. तो माझा पद्धत सुरुवातीपासून असं आहे की आमचं ट्रेनिंग सुद्धा IASचे ट्रेनिंग तुम्ही बऱ्यापैकी बघितलं तर ते काम कसे करायचे तो शिकतात आणि शिकवतात, आणि कोणत्या काम करायचे तो तुमच्याकडूनच शिकणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी मला हा 2 महिन्यामध्ये खूप बरेच गोष्टी शिकवल्या आणि तुमच्याकडून खूप बरेच गोष्टी मी शिकला. आणि अजून जे काही माझा टेन्यूर असणार, 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, जे काही माझा टेन्यूर असणार तो तुमच्याकडून नक्की मी शिकणार आहेत. मी खूप चांगला स्टुडंट आहे. सर्वप्रथम मी कलेक्टर ठीक आहे, मी कलेक्टर ठीक आहे, सेकंडरी आहे, पण सर्वप्रथम मी खूप चांगला स्टुडंट आहे. तुम्ही सर्वांनी माझा टीचर्स आहे, तुमच्याकडून मी नक्की शिकणार. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.